50,000ची जी मागणी केली आहे ते अध्यक्ष बोलतील आपल्याबद्दल. मी एक सांगू शकतो की मी त्या भागामध्ये राधानगरी भागात कालच होतो, काल परवा 2 दिवस. पण बघितलं सगळ्या रानांची स्थिती नेहमी जी मे महिन्यात बघतो ती काय होती ना ह्या वर्षी काय आहे. तर यावर्षी 100 वर्ष किमान पासून हा जो मोसम बदलून गेला आहे, तर त्याच्यामुळे फार नुकसान झालं आहे. सगळी स्थितीच शेतकऱ्यांची बिघडली आहे. अनेक गोष्टी त्यांना पुन्हा करायला, आणखी त्यांना ड्राय पिरियडमध्ये यायला पाहिजे, घात यायला पाहिजे अशी परिस्थिती होऊन मग ताज्या पेरण्या वगैरे जे काय असेल लावणी वगैरे होतील. तर इतका सगळा अलर्ट असताना देखील गोरेला जिल्हा प्रशासनाने म्हणायचं का, आणि हे त्यांचं फेल्युअर आहे. आता एवढा पाऊस पडला तर त्यांना तुम्ही दोष कसा देणार? अलर्ट तर होतात ना हवामान. नाही, अलर्ट तर कायम राहिलंच पाहिजे. अलर्ट सगळ्यांनीच कायम राहायला पाहिजे. पण ह्या 100 वर्षात जर असा पाऊस पडला नाही मे महिन्यामध्ये पहिल्यांदाच पडला असं आपण सगळ्यांना माहीत आहे, तर सगळाच दोष त्यांना देण्यात काही अर्थ नाही आहे. नुकसानीची पंचनामे अजून झालेले नाही. नुकसानीचे पंचनामे आज घात आली आहे. आज सूर्य दिसायला लागलाय थोडा तर आता होतील असं वाटतंय. लवकर करतो म्हणाले ते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.